आता हे मनाची गोष्ट घडल्यानंतर एक खांबी तंबू असे होता होता शेवटी प्राण म्हणाला की आता मी रजेवर जाऊन येतो. तर हे सगळेजण म्हणाले ठरल्याप्रमाणे 24 तास जा. त्याला माहीत होते हे सगळे किती मूर्ख आहेत ते. आपण 24 तासांसाठी रजेवर गेलो तर बाकीचे लोक यांची लगेच राग करतील ना, असा विचार करून तो म्हणाला मी फक्त 1 मिनिटासाठी जाऊन येतो. प्राण बाहेर पडला म्हणजे सगळेच अंगम गलितम परितम मुंडम या संदर्भात आमची आई एक मोठी सुंदर गोष्ट सांगत असे. आमच्या लहानपणीची गोष्ट आहे ही. एका गावात ताराबाईची सर्कस उतरली होती. सर्कसचा तंबू एक खांबी होता. एक खांब मध्ये आणि बाकी सगळ्या काढण्या म्हणजे दोऱ्या. अशा ज्या दोऱ्या लावलेल्या असतात त्यापैकी 1-2 दोऱ्या समजा काढल्या तरी काम चालू शकते. पण खांब कापला तर मधला खांब कापला तर सगळीच सर्कस खाली येईल. तसे या ठिकाणी हा जो देह आहे, हा जो तंबू आहे, हा प्राणरूपी एकाच खांबावर उभा आहे. आता तोच खांब गेला बाहेर. करंगळीचा आधार. श्री संत कबीर महाराज देखील हे सांगतात की बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा, आवत जावत कोई न देखा वो ही बडा अचंबा. गोवर्धन गिरिधारी भगवान गोपालकृष्णांनी एका करंगळीवर तो गोवर्धन पर्वत धरला आणि इतर बोबड्या वाकड्या पेंद्या यांनी सगळ्यांनी त्याला काठ्या लावल्या. हे बाकीचे सगळे गोपगडी म्हणाले कसला कृष्ण आहे, नुसते एक बोट लावले. या गोवर्धन पर्वताला आमच्या काठ्या लावलेल्या आहेत म्हणून ठीक आहे. भगवंतांना वाटले यांना गर्व होऊ नये म्हणून त्यांनी बोट जरासे काढल्यासारखे केले. तर बाकीच्यांच्या काठ्या कडाकडा मोडून पडल्या म्हणून पुन्हा त्यांनी ते बोट पूर्वीसारखे टेकवले. तेव्हा कुठे सगळेजण वाचले. महेश आणि असुर म्हणजे आपले सगळे काही कशावर अवलंबून आहे. या संबंध शरीरातील जी इंद्रिये आहेत ती सगळी प्राणावर अवलंबून आहेत. असा हा जो प्राण आहे तो शक्तीचे वाहन होतो. भगवती शक्ती जेव्हा दुर्गा माता होते तेव्हा तिला महिषासुर मर्दिनी म्हणतात. हा महिष कोण, ही चामुंडा कोण. प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्पाचे मेंढे, मनोमहिषाचे नि मुंडे दिदली बळी. मन म्हणजे हा महिष आहे. असुर हेच इंद्रिय विकार. नीट लक्षात ठेवा. हा असुर महिषासुर का, तर असुर रेड्यात लपला, त्याने महिषाचा आधार घेतला म्हणून तो महिषासुर झाला. पण भगवतीने असुर मारला का महिष, तर तिने महिष मारला. असुर शरण आला, तिने असुर मारला नाही. तसे मनाला मारायचे नाही तर मनाचे मनपणच घालवायचे. कसे, तर लहान मुलांना क्विनाईलची गोळी देताना वर साखर व आत क्विनाईल असते तसे मन हे मोदकाप्रमाणे आहे. आपले जे मन आहे ते मोदकाप्रमाणे आहे. आत सारण असते व उकड जी आहे ती मोदकाच्या आवरणाच्या रूपाने वर असते. आता समजा गणपतीला नवस केला की उकडीचे मोदक करायचे म्हणून, पण मोदक करणारी बाई काही वेळेवर आली नाही. मग घरातल्या बाईने आपले रुचिरा वगैरे पाहिले आणि मोदक करायला घेतले, पण ती उकड काही नीट झाली नाही. ते मोदक काही केल्या जमे नाही. शेवटी जसे जमले तसे करून गणपतीला त्यांचा नैवेद्य दाखविला. गणपती प्रगट झाला व म्हणाला हे मला चालायचे नाही. तिने म्हटले का, तर गणपती म्हणाला ही दिंडे आहेत, मोदक नाहीत. अहो उकड आहे, सारण आहे, हो कबूल आहे, पण तसा मोदकांचा आकार नाही. माझा इलाज नाही. 21 मोदकांचा नैवेद्य दाखव तर पावतो, नाहीतर नाही. शेवटी शेजारच्या बाईला बोलावून आणले. तिने ते मोदक बरोबर जमविले. पुन्हा नैवेद्य दाखवून विचारले काय गणपती देवा. ते म्हणाले आता बरोबर आहे. आपण मोदकातले फक्त आतले सारण खातो का, आतले सारण की वरचा पापुद्रा. मोदक फोडल्यानंतर जेव्हा सारणावर तूप पडते तेव्हा मोदक चवीने खाल्ला जातो. तसे हे मन आहे. मनाचा आतला भाग हे सारण आणि वरचा भाग म्हणजे उकड आहे. म्हणजे वरचा भाग हा प्रपंच आहे आणि आतला भाग हा परमार्थ आहे. प्रपंच फोडला की परमार्थ हजर, अशी खुबी आहे त्या मनामध्ये. प्रपंचात राहूनही परमार्थ,
मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो. बंधाला आणि मोक्षाला कारण काय, तर हे मनच. मोक्षही तेच देते, पण ते वरून प्रपंचाने अवगुंठित आहे. तो प्रपंच अलग झाल्याबरोबर कसे होईल. परी उदकी झाली बाबुळी, उदकावर शेवाळे झाले. हे कुणी केले का हो, नाही. मग काय, तर जमले. हे शेवाळे आपोआप झाले, पण हाताने बाजूला सारले की खाली उदक आहेच. का हात बांबुळी धाडी, त्याप्रमाणे हे शेवाळे अलग केल्यावर पाणी मिळतेच. मोदकाची वरची उकड बाजूला केल्यावर लगेच आत सारण आहेच. त्याप्रमाणे वरच्या प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो. आत सारण आहे याची खात्री पटल्यावर तो मुलगा सारण आणि उकड दोन्ही चवीने खातो. तसे संत महात्मे प्रपंचाला भीत नाहीत. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. मग मागणे काय, तर न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आम्हाला सदैव संतांची संगत पाहिजे. नटाची युक्ती. आता उदाहरणार्थ आम्हाला म्हणजे आपण जे अनुग्रहित आहोत त्या सर्वांना वन्स मोर आहे. म्हणजे काय, यासाठी एक गोष्ट सांगतो. एक दुय्यम नट होता. त्याला अशी इच्छा की मला मुख्य काम मिळावे, पण त्याचा घसा बेडकाप्रमाणे. त्याला काही कुणी मुख्य काम देत नव्हते. एकदा मुख्य पार्टीच आजारी पडली, त्यामुळे याला काम देणे भाग पडले. त्याने 2-4 पोरे जमविली. फ्री पास देऊन एक या कोपऱ्यात, एक त्या कोपऱ्यात, एक अजून त्या कोपऱ्यात अशी बसवली. नाटक सुरू झाले. याने गाणे म्हटल्यावर त्यांनी वन्स मोर म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे प्रेक्षक संतापून उठले आणि त्यांनी त्या पोरांना बेदम मारले. अरे याला टाळ्या कसल्याच वाजवता, तुझे गाणे बंद कर, असे म्हणण्याचा लायकीतला हा. म्हणजे वन्स मोर कुणाला, तर ज्याचे गाणे उत्तम आहे त्याला. सुरू आहे तेच बंद करा म्हणण्याची वेळ आली त्याला कसला वन्स मोर. तसेच आमचे देखील आहे. मानव देह हा साधनेसाठी. आपण सगळे जे सद्गुरू परंपरेतून अनुग्रहित आहोत त्या सर्व माणसांना साधन पूर्ण होण्यासाठी पुन्हा मानव देह मिळणार आहे. नाहीतर मानव देह फक्त एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा नाही. आम्हाला मात्र एकदाच नव्हे तर 3दा मानव देह मिळणार आहे. परंतु लक्षात काय ठेवायचे की मानव देह मिळाला पण नित्य साधना करण्याची सवय नसली तर साधन होणार नाही. म्हणून त्या देहात आल्यावर साधन हे नियमाने केलेच पाहिजे. या जन्मात शेवटपर्यंत जर साधन केले तर पुन्हा मानवदेह मिळण्यावरही साधन आपोआपच घडेल. मनमाडला एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे. वय फक्त 2.5 वर्षे. अष्टांग वाकडा आहे. आई बाप काळजी करत आहेत. तो म्हणतो माझी कसली काळजी करता, पूर्वाभ्यासेन ते नैव. कोणता अभ्यास, तर पूर्वीचा साधन करण्याचा पूर्वजन्मातला अभ्यास असल्यानंतर त्या मनुष्याला जन्मतः साधन मिळेलच. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मला साधन मिळाले तरी संतांची संगती हवी. का, कारण माझ्या पुण्याचा खर्च मला नीट करता आला पाहिजे. दत्तक गेला कबूल आहे, इस्टेट आयती मिळाली कबूल आहे, पण ती खर्च कशी करायची हे कळले नाही तर काही उपयोग नाही. खर्च केली नाही तरी वाईट आणि कशीही खर्च केली तरीही वाईट. जशी खर्च करायची तशी केली तरच तो मोठा. तसे माझे साधन जे आहे ते साधन करता करताच मला श्रीचरण मिळावेत. हे श्रीचरण काय करतात, श्री नाम शक्ती. ज्या चरणात शक्ती आहे ते श्रीचरण. श्रीचरण याचा अर्थ काय, परमेश्वराचे किंवा सद्गुरूंचे चरण एकच आहेत, पण त्यांचा वरचा आणि खालचा भाग निरनिराळा आहे. वरच्या आणि खालच्या भागातली सत्ता निराळी आहे. आपल्या लक्षात येईल की पावलांच्या वरच्या भागावर डोके ठेवल्यावर आपोआप असे वाटते की मुलगी नाहीतर मुलगा व्हावा, नवऱ्याने नांदवावे, घर पडले ते नीट व्हावे इत्यादी. म्हणजे भगवंताच्या श्रीचरणांच्या वरील भागात काय आहे, तर संसाराची मागणी आहे. आणि भगवंताच्या श्रीचरणांच्या खालच्या भागात तळपायांमध्ये परमार्थाची व्यवस्था आहे. कशावरून हो,
त्यासाठी एक गोष्ट सांगतो. दामाजी पंतांची गोष्ट. दामाजी पंत नावाचे एक फार थोर भक्त बेदरच्या राज्यात होते. हे दामाजी पंत मंगळवेढे गावाचे सुभेदार होते. ते सुभेदार असताना एकदा फार मोठा दुष्काळ पडला. एवढा प्रचंड दुष्काळ पडला की बोलावायची सोय नाही. त्यांनी काही अन्न ठेवायचा अवकाश की एकेका शीतावर 10-10, 20-20 माणसे तुटून पडायची. बेदरचे राज्य म्हणजे टकाशेर भाजी आणि टकाशेर खाजा. त्यावेळी हुकूम पाठवायचे काम माणसाचे असायचे. बादशहाने धान्य पुरवण्याचा हुकूम दिला नाही. म्हणून दामाजी पंतांनी काय केले, स्वतःच हुकूम लिहिला आणि सरकारी धान्याची कोठारे फोडली. कोठारे फोडण्यापूर्वी आपल्या घरच्या मंडळींना त्यांनी परगावी पाठवून दिले आणि मंगळवेढ्याला स्वतः एकटेच राहिले. त्याचा फायदा घेऊन दामाजी पंतांच्या हाताखाली जो एक कर्नाटकी कारकून होता त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि एक घोडेस्वार लगेच बादशहाकडे पाठविला. त्याच पावली बादशहाचा हुकूम आला की दामाजी पंतांना जेरबंद करून आणा. त्यांना जेरबंद करण्यात आले. ते म्हणाले, माझी अशी इच्छा आहे की मंगळवेढ्याहून पंढरपूरला जावे आणि तेथून पुढे बेदरला जावे. ते अतिशय महान होते. तो शिपाई तरी काय माणूसच. तो म्हणाला, ठीक आहे. दामाजी पंतांना जेव्हा पंढरपूरला आणले तेव्हा त्यांनी भगवंतांकडे काहीच मागितले नाही. ते म्हणाले, पंढरीनाथा, सर्व लोकांच्या मुखी लागावे असे जे अन्न बादशहाच्या कोठारामध्ये होते ते मी लोकांना दिलेले आहे. तुझी आता पुन्हा भेट होणार नाही.